एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर आता उत्तरपत्रिका कशी भरायची यावरचं तुमचं भवितव्य ठरणार आहे. कारण एक छोटीशी चूक आता गोल चुकला, एक पर्याय नाही भरला आणि खाडाखोड झाली आणि थेट गुण कपात किंवा उत्तरपत्रिका अवैध ठरेल. तर एमपीएससीने हे नेमके कोणते नियम बदललेले आहेत आणि हे बदल विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहेत की धोकादायक? नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. आज आपण समजून घेणार आहोत एमपीएससीने जाहीर केलेले नवे उत्तरपत्रिका नियम, जे 1 मार्च 2026 पासून सर्व परीक्षांसाठी लागू होणार आहेत. आता हे बदल केवळ तांत्रिक नाहीत तर संपूर्ण परीक्षा पद्धतीचं स्वरूप बदलणार आहेत. आता उत्तरपत्रिकेची नवीन रचना काय आहे? पारदर्शक आहे की कडक शिस्त आहे? आयोगाने उत्तरपत्रिका आता 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग म्हणजे फक्त प्रश्नांची उत्तरं नोंदवण्यासाठी आणि दुसरा भाग म्हणजे उमेदवाराचं नाव, बैठक क्रमांक, विषय कोड आणि प्रश्नपत्रिका क्रमांक यासाठी आणि स्वाक्षरीसाठी आणि वैयक्तिक माहिती भरण्यासाठी. परीक्षा संपल्यानंतर हे दोन्ही भाग वेगवेगळे केले जाणार आहेत. याचा उद्देश एकच आहे, तपासणी दरम्यान पूर्ण गोपनीयता राहील आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपात टाळण्यासाठी. आता ही सुधारणा पॉलिसी लेव्हलवर सकारात्मक मानलेली जात आहे. आता प्रत्येक प्रश्नासाठी 4 नाही तर 5 पर्याय असणार आहेत. जर प्रश्नांचं उत्तर माहिती नसेल तर 5वा पर्याय निवडणं बंधनकारक असेल आणि जर कोणताही पर्याय निवडला नाही तर थेट 25% गुण वजा होतील. याचा अर्थ असा की रिकामा प्रश्न टाकणं आता धोकादायक ठरणार आहे. आतापर्यंत निगेटिव्ह मार्किंग मर्यादित होतं, पण आता ते अधिक कडक केलं गेलं आहे. चुकीचं उत्तर, एकापेक्षा जास्त पर्याय निवडणं, कोणताही पर्याय न निवडणं, खाडाखोड किंवा दुरुस्ती या प्रत्येक गोष्टीसाठी आणि प्रत्येक प्रश्नामागे 25% गुण कपात होणार आहेत. गुण पूर्णांकात आले तरी ते जसेच्या तसे मोजले जातील. कोणतीही राऊंड ऑफ सवलत नाही. आता उत्तरपत्रिका अवैध कशी ठरेल? आणि त्यामध्ये सगळ्यात गंभीर मुद्दा असा की उत्तरपत्रिका अवैध ठरू शकते जर या 2 गोष्टी असतील तर. जर योग्य ठिकाणी स्वाक्षरी नसेल, काळ्या बॉल पॉइंट पेन शिवाय दुसरा पेन वापरला असेल, अनावश्यक मजकूर किंवा चिन्ह लिहिली असतील, प्रश्नपत्रिका क्रमांक नाही लिहिला असेल आणि QR कोड किंवा टायमिंग ट्रॅक खराब केला असेल, म्हणजेच आता उत्तर लिहिण्या इतकंच उत्तरपत्रिका भरायचं शास्त्र महत्वाचं ठरणार आहे. आयोग का करत आहे हा बदल? आता एमपीएससीचा दावा आहे की गैरवापर थांबवण्यासाठी आणि मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी, निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी हे नियम आणले गेलेले आहेत. पण दुसरीकडे विद्यार्थ्यांवर मानसिक दबाव वाढवण्यासाठी शक्यताही नाकारली जात नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे, एमपीएससी आता फक्त ज्ञान तपासत नाही तर शिस्त, अचूकता आणि नियम पालन हे तिन्ही तपासत आहे. जो विद्यार्थी नियम समजून घेईल तोच या नव्या पद्धतीत टिकेल. अभ्यासा इतकाच वेळ आणि उत्तरपत्रिका कशी भरायची यालाही द्यावा लागणार आहे, कारण इथे चूक माफ नाही आणि निष्काळजीपणा परवडणार नाही. आता हा व्हिडिओ प्रत्येक एमपीएससी ऍस्पिरंट पर्यंत पोहोचायलाच हवा. शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी फॉलो करा.